1,13,51,480 रुपयेचा मुद्देमाल सापडल्याची माहिती पथकाने दिली आहे. या ठिकाणी आलेली जो माल जो आहे हा बेळगाववरूनच आलेला असावा. आणि चंदगडच्या तालुक्यातल्या पोलिसांना याची खबर समजत नाही, मात्र पुण्याच्या पोलिसांना याची खबर समजते. ही खरं गंभीर बाब आहे. चंदगड तालुक्यातील हसगोळी परिसरात अंमली पदार्थ विरोधात काल एक मोठी कारवाई करण्यात आली आणि ती कारवाई पुणे नार्कोटिक्स टीमने केली आहे आणि त्याच ठिकाणी आता सध्या मी आहे. आपण पाहतोय हा संपूर्ण परिसर आहे. एकंदरच पुणे नार्कोटिक्स टीमने हा संपूर्ण परिसर सील केलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आता आमच्या सोबत तरुण भारतचे प्रतिनिधी ज्यांनी काल ही बातमी कव्हर केली ते आता मोहिते सर आता आमच्या सोबत आहेत. सर, एकंदरच काय सांगाल, ही परिस्थिती हसगोळी परिसरात घडली त्यामुळे धक्कादायक माहिती समोर येते. 1,13,51,480 रुपयेचा मुद्देमाल सापडल्याची माहिती पथकाने दिली आहे. त्या अगोदर या ठिकाणी आठवडाभर नार्कोटिक्सचे पुणे आणि मुंबई येथील पथक तुडे परिसरात कोण सापडतं का, या प्रकरणात कोणी आणखी आढळतं काय यासाठी चाचपणी करत होते. साध्या वेशातील पोलीस या ठिकाणी शनिवार रात्री 8च्या दरम्यान कारवाई करत मुख्य सूत्रधाराला पकडल्यानंतर या ठिकाणी त्याने दाखवल्यानंतर ही इथं कारवाई करण्यात आली. नार्को टेस्टचे पुणे विभागीय आयुक्त SP लेवलचे IFC अधिकारी MM मकानदार यांनी आपल्या टीमसह या ठिकाणी कारवाई केली. त्यानंतर गडिंग्लज विभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील आणि चंदगडचे PI या ठिकाणी फौजफाटा घेऊन आला. सर, याचबरोबर आजूबाजूचा म्हणजे बॉर्डर परिसर पडतोय, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आहे, त्यामध्ये काही बेळगावची नावं याच्यामध्ये येत आहेत. काय या संदर्भात माहिती? मुंबई ते बेळगाव, बेळगाव ते चंदगड आणि चंदगड ते गोवा असे हे टोटली साखळी इथं दिसून येते. या ठिकाणी आलेली जो माल जो आहे हा बेळगाववरूनच आलेला असावा. 2 फॉरेन्सिक लॅबच्या व्हॅन तपासणीसाठी कोल्हापूरमध्ये मागवण्यात आल्या. त्यांच्या फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर नेमकी रक्कम 1,13,51,480 रुपये झाल्याचे निरीक्षक यांनी सांगितले. आताच आपण बोललो मोहिते सरांची आणि याच विषयी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश मोरे ज्यांना जे ग्रामीण भागातलं इथल्या सर्व परिसरातली बातमी कव्हरेज करतात. निलेश, एकंदरच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहिते सरांनी सविस्तर माहिती दिली आहे. एकंदरच सांगा, अशा ग्रामीण भागात किंवा हसगोळी या परिसरात अशी घटना घडतीये ही किती गंभीर बाब आहे. नक्कीच, कारण कोल्हापूर इथून जिल्हा बघितला तर साधारणतः 120-130 किलोमीटरचा अंतरचा हा कोल्हापूर जिल्हा. त्या ठिकाणी असून चंदगड हा शेवटचा तालुका. आणि चंदगडच्या तालुक्यातल्या पोलिसांना याची खबर समजत नाही, मात्र पुण्याच्या पोलिसांना याची खबर समजते. ही खरं गंभीर बाब आहे. आणि विशेषतः ग्रामीण आणि हा जो पट्टा आहे, जो हसगोळी पट्टा, हा सीमा भागातला एकदम लागून पट्टा. कारण इथून साधारण 4 किलोमीटर गेल्यानंतर बेळगाव जिल्हा चालू होतो आणि इकडून गोवाही सुद्धा जवळ आहे. त्यामुळे 3 राज्यांचं सेंटर म्हटलं तर हरकत नाही. आणि या ठिकाणी हे बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ या ठिकाणी प्रोडक्शन जे चालू होण्याचं सुरू होतं आणि काल याच्यावरती रेड पडली. जवळजवळ 1 कोटीहून जास्त माल या ठिकाणी जप्त करण्यात आला. आणि यामुळे बेळगाव पोलीस प्रशासन आता हाय अलर्टमध्ये सध्या झालेला आहे. पोलिसांना काल जाहीर केलं की एकीकडे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अनेक ठिकाणी धाडी टाकते आणि दररोज अनेक प्रकारच्या अंमली पदार्थ जप्त करण्यात येत आहे. त्यामध्ये गांजा राहू द्या, अफीम राहू दे, अशा प्रकारच्या अनेक कारवाई त्या ठिकाणी करते. मात्र बेळगाव ग्रामीणमध्ये लागलेला हा परिसरमध्ये सध्या ही धक्कादायक बातमी समजल्यानंतर आता पोलीस प्रशासन हाय मूडमध्ये आहे. पोलीस प्रशासनानं अंमली पदार्थ विरोधी कायद्यासाठी अनेक प्रकारच्या मोहिमा हाती घेतल्या. पोलिसांनी म्हणजे महाविद्यालय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ बचावासाठी मोहीम हाती घेतली. अनेक प्रकारच्या मोहिमा हाती घेऊन बेळगाव शहरामध्ये कंट्रोलमध्ये आणलं की अंमली पदार्थ विरोधी कंट्रोलमध्ये आणलं. मात्र बेळगाव तालुक्यामध्ये आता ही परिस्थिती गंभीर बाब आहे. बेळगाव तालुक्यामध्ये लागलेला हा महाराष्ट्र पट्टा जरी असला तर बेळगाव तालुका संलग्न आहे. त्यामुळे ही गंभीर बाब आहे. आतापर्यंत ही कितवी कारवाई असा या परिसरातली? चंदगड तालुक्यामध्ये सेम तिसरी एक कारवाई या ठिकाणी आहे. ढोलगरवाडीमध्ये कारवाई झाली, त्यानंतर म्हाळेवाडीमध्ये कारवाई झाली आणि चंदगड तालुक्यामध्ये तिसरी कारवाई हसगोळी या ठिकाणी ही कारवाई झाली. आताच आमचे प्रतिनिधी मोहिते सर आणि निलेश मोरेंनी ही माहिती दिली आहे. खरं तर आता ही तिसरी कारवाई, त्यामुळे इथल्या पोलिसांनी खरं तर अलर्ट मोडवर राहणं गरजेचं आहे. आणि पुणे नार्कोटिक्स टीमने इथे येऊन जो छापा टाकला आणि मोठी कारवाई केली त्यामुळे संपूर्ण परिसरातले धाबे दणाणलेले आहेत आणि त्यामुळे आता ही पुढची कारवाई काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विजय निंबाळकर, हसगोळी, तरुण भारत न्यूज, बेळगाव.